असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि तसंच काहीसं या करवीर नगरीच्या धाडशी मुलीचं स्वप्न लहानपणापासूनच तिच्या घरच्यांना कळू लागलं. त्यामुळेच बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच गडकिल्ल्यांची भ्रमंती करायला सुरुवात केली आणि याची जी काही तिला गोडी लागली ती अवर्णनीय. नमस्कार. करवीरच्या रणरागिणी प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली उंची गाठताना प्रत्येकदाच दिसतात, परंतु आज ह्या वर्षीचा जागतिक महिला दिन आपल्यासाठी खूप विशेष असणार आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या तरुण भारत न्यूजमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत भेटायला जिचं आपण वर्ण ह्याच्या आधी ऐकलं, ती कस्तुरी सावेकर. अवघ्या 18 वर्षांची ही मुलगी जी जाणार आहे थेट माउंट एव्हरेस्टना आपल्या मिठीत घेण्यासाठी. माउंट एव्हरेस्ट म्हटल्यावरती जो गिर्यारोहक आहे त्याला माहीत असते की नेमकं आपण कुठे चाललेलो आहोत. तर ह्या मुलगीचा प्रवास सुरू झालेला आहे अवघ्या 3ऱ्या वर्षापासून. जाणून घेऊया आधी तिचा नेमका 3ऱ्या वर्षापासून हा गडकिल्ल्यांचा प्रवास कसा सुरू झाला आहे ते. नमस्कार, मी कस्तुरी सावेकर. मी जेव्हा 3 वर्षाची होते त्यावेळी पप्पांनी मला पहिल्यांदा विचारलं की बाळ, पन्हाळा पावनखिंड ट्रेकला जायचं का? तर मी त्यांना म्हटलं, मी लहान होते त्यामुळे मला माहिती नव्हतं की हे ट्रेकिंग काय असतं आणि कुठे जायचं असतं, कशी वाट असते, या कुठल्याच गोष्टीबद्दल मला माहिती नव्हती. मग मी पप्पांना विचारलं, पप्पा ते काय असतं? पप्पा म्हटले, ज्या वाटेवरून आपल्या शिवाजी महाराज चालत गेलेत त्या वाटेवरून आपल्याला चालत जायचं असतं. आणि शिवाजी महाराजांवर माझी प्रचंड ते माझं प्रेरणास्थान आहे, त्यामुळं मी पटकन तयार झाले आणि पप्पांना सांगितलं की हो आपण जायचं ट्रेकला. आणि त्यावेळी तो माझा पहिला ट्रेक झाला पन्हाळा ते पावनखिंड. तो मी थोडा बेबी सॅकमध्ये बसून थोडा चालत असा तो पूर्ण केला. त्यानंतर मी छोटे मोठे ट्रेक्स करू लागले. मग विशाळगड असेल, भुदरगड असेल, असे छोटे छोटे ट्रेक्स करू लागले. नंतर हरिश्चंद्रगड, कळसूबाई, कळकराय, ढाकबैरी, अलंगमदन कुलंग. मी 11 वर्षाची असताना जेव्हा मी अलंगमदन कुलंग सर केला त्यावेळी तो महाराष्ट्रातला अवघड समजला जाणारा तो ट्रेक मी पूर्ण केला होता. आणि तो ट्रेक पूर्ण करत असताना असं पप्पांना विचारलं की पप्पा हा अवघड ट्रेक आहे तर सगळ्यात उंच शिखर कुठलं आहे जगातलं? तर पप्पा म्हटले की बाळ माउंट एव्हरेस्ट. कस्तुरी लहानपणापासून म्हणायची की मला माउंट एव्हरेस्ट करायचं आहे. मग मी असं मला कळत होतं की माउंट एव्हरेस्ट ही काय साधी सोपी गोष्ट नाही, कारण का खर्च भरपूर येतो आणि कष्ट पण प्रचंड लागतात. पण तिला मी लहान असल्यामुळे मी म्हणायचं की ठीक आहे बाळ, कर 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 असं मी म्हणायचं तिला, करूया जातो असं मी म्हणायचं, ती समजूत काढायचं. मी असं ते वरवर घेतलं होतं, पण तिनं ते मात्र मनापासून घेतलं होतं. आजवर या गडकिल्ल्यांच्या कुशीतच ती बागडतीये. पण हा सगळा प्रवास काही सोपा नसतो. निसर्गासोबत चालायचं म्हणजे ऊन, वारा, वादळ, पाऊस या सगळ्याच संकटांची चाहूल गिर्यारोहकाला आधीच लागते. त्यामुळे खडतर असा हा सगळा रोमांचकारी प्रवास प्रत्येक गिर्यारोहकाला जीव मुठीत ठेवूनच करावा लागतो. मी पप्पांना त्यावेळी म्हटलं की पप्पा मला माउंट एव्हरेस्टवरती जायचं आहे. पप्पांना माहीत होतं की माउंट एव्हरेस्टचा खर्च खूप आहे, त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, त्याला खूप संकट येतात तिकडे, पण या गोष्टी मला कुठल्याच माहिती नव्हत्या. त्यावेळी पप्पांनी माझी समजूत काढायला मला सांगितलं की हो बाळ ठीक आहे, तू माउंट एव्हरेस्टला जा. माझ्या डोक्यात ते माउंट एव्हरेस्ट चालूच होतं. पप्पांनी तर माझी समजूत त्यावेळी घातली होती, पण नंतर या माउंट एव्हरेस्टच्या दृष्टीनं माझे प्रयत्न चालू झाले. मग कातळधार वॉटरफॉल रॅपलिंग असेल, असे अनेकसे ट्रेक मी करू लागले. आणि 9वीत असताना मी NCC घेतलं होतं आणि NCCमधून मी ॲडव्हेंचर माउंटेनरिंग कोर्ससाठी गेले दार्जिलिंग येथे. HMIमध्ये हा आमचा कोर्स झाला, हिमालयन माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये. तर तिकडे त्या कोर्समध्ये मला 3 गोल्ड मेडल मिळाले. बेस्ट ऑलराऊंडर स्टुडंट, बेस्ट ऑब्स्टॅकल रेसर अँड बेस्ट स्पोर्ट्स क्लाइंबर असे 3 गोल्ड मेडल मिळाले. त्यानंतर माझ्या इच्छाशक्तीत खूप भर पडली. मला स्वतःवरचा कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी करू शकतो या माउंटेनरिंग क्षेत्रात. त्यानंतर मी लगेच 11वीत गेल्यानंतर बेसिक माउंटेनरिंग कोर्स करून घेतला. आणि ज्यावेळी ती 9वीत तिनं जे गोल्ड मेडल मिळवली त्यावेळी मला खात्री पटली की काहीतरी पोरीमध्ये आपल्या विशेष आहे की जे ते असं करू शकते. त्या दृष्टीनं मग आम्ही म्हणजे दररोज तिचा 2.5 वर्ष असल्यापासून स्विमिंग, दररोज सकाळचा व्यायाम ते चालू आहेच तिचा, त्यात कधीच खंड पडलेला नाही. मग असंच चालू होतं. मग अचानक आमचे मित्र आहेत PI अभय हरोलीकर, त्यांनी मला म्हटले की हिला पाठवा.
मी म्हटलं आता 12वी आलेली आहे, म्हटलं पुढच्या वर्षी 12वी आहे, तर म्हटलं शिक्षणापेक्षा हे करत असेल तर करू दे म्हटलं. बेसिक माउंटेनरिंग कोर्स झाल्यानंतर सहज एकदा अभय अरोलीकर सर म्हणून आहेत, जे पप्पांना सहज भेटायला आले होते आणि सहज भेटताना त्यांनी पप्पांशी बोलून गेले जाता जाता की कस्तुरीला जर माउंट एव्हरेस्ट करायचं आहे तर मग तुम्ही तिला सपोर्ट का नाही करत. पप्पांना माहीत होतं की त्याचा खर्च खूप आहे, या सगळ्या गोष्टी खूप कराव्या लागणार आहेत. मग त्यांनी पप्पांना सांगितलं की तिला जर जायची इच्छा असेल तर तुम्ही तिला त्याच्यासाठी सपोर्ट करा, ती करू शकते माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशन. त्यानंतर मग या माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशनची सुरुवात झाली आणि याचीच एक टेस्ट म्हणून 14 एप्रिल 2019ला मी माउंट मेरा पीक समिट केलं. 6470 मीटर्सचं म्हणजे 21,000 फीट त्याची हाईट आहे. तर ते एक्सपिडिशन मी पूर्ण केलं आणि एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी पात्र असण्याची एक माझ्यावरती शिक्कामोर्तब झाला की ही एव्हरेस्ट एक्सपिडिशनला जाऊ शकते. त्यानंतर मग माझी एव्हरेस्ट एक्सपिडिशनची तयारीला सुरुवात झाली. त्यानंतर मी HMIमध्येच ॲडव्हान्स माउंटेनरिंग कोर्स केला. माझं असंच आत्ताचा जो प्रवास चालू आहे, मागच्या वर्षी कोरोनामुळे हे एव्हरेस्ट एक्सपिडिशन राहून गेलं. आता 2021मध्ये मला या एव्हरेस्ट एक्सपिडिशनला जायचं आहे. येत्या 14 तारखेला मी एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी कोल्हापूरमधून निघते आहे. हाच साहसी आणि खडतर असा प्रवास आजवर तिने केलाय आणि ती आता ह्यापेक्षा मोठं असं लक्ष समोर ठेवून रोज पाठीवर ओझं घेऊन सराव करतीये. सह्याद्रीतील गिर्यारोहक महाराष्ट्रातील सगळे गड किल्ले आधी पादक्रांत करतो आणि त्यानंतर त्याचं ध्येय असतं ते हिमालयातील पर्वतरांगांचे. त्याही सर करून झाल्या की त्याला खुणावते हिमालयातील सर्वोच्च हिमशिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट. अर्थात तिचंही असंच काहीसं झालं आहे. तीही आता मोठ्या विश्वासाने आणि धाडसाने या माउंट एव्हरेस्टला भेटायला निघाली आहे. जसं ती आत्ता म्हटली की 14 तारखेला, आता येणारी 14 तारीख आहे, त्या दिवशी तू निघणार आहेस माउंट एव्हरेस्टसाठी. पण माउंट एव्हरेस्टला जाणं म्हणजे खायची गोष्ट नाही, हे तिलाही माहिती आहे आणि तिच्या घरच्यांनाही माहिती आहे आणि जे आजपर्यंत गड किल्ल्यांवरती गेलेत त्यांनाही माहिती आहे. नेमकं सांगू शकतेस का माउंट एव्हरेस्टला जाणं म्हणजे मनाची किती तयारी करावी लागते? माउंट एव्हरेस्टला जाणं म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे म्हणजे तुम्हाला मृत्यूच्या दाढेतच जायचं आहे आणि तिकडून तुम्हाला ते समिट करून पुन्हा सुखरूप खाली यायचं आहे. कारण आपण म्हणतो की सर सलामत तो पगडी 50 असे आपल्या जगातले 14,000-8,000 मीटरचे शिखर आहेत, ते मला सगळे क्लाइंब करायचे आहेत. ही माझी इच्छा आहे आणि हे तुमच्या सगळ्यांच्या साथीनं होतीलच. तर हे जे माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशन आहे, हे असं एक्सपिडिशन आहे की तुम्ही जेव्हा त्या वाटेवरती चालायला लागता त्यावेळी तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही परत घरी येणार आहे की नाही. कारण एखादा माणूस जेव्हा घरातून बाहेर पडतो एखाद्या ऑलिम्पिक कॉम्पिटिशनसाठी, त्यावेळी घरच्यांना माहीत असतं की तो आज संध्याकाळी किंवा 4 दिवसांनी 8 दिवसांनी परत येईल. पण जेव्हा एखादा ट्रेकर एखाद्या एक्सपिडिशनवर जात असतो त्यावेळी त्यांच्या घरच्यांना माहीत नसतं की तो परत पुन्हा आपण त्याला भेटू शकू की नाही. कारण तिथं येणारे ॲव्हलांचेस, तिथं होणारा वेदर चेंज, तिथं येणारी संकट ही अशी असतात की जी तुम्हाला सांगून येत नाहीत आणि ते फेसेस करायला तुम्हाला खूप मोठं चॅलेंज असतं आणि त्याच्यासाठी तुमच्या मनाची तयारी खूप करावी लागते. आणि ती जी मनाची तयारी आहे ती योगा, मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्या गोष्टींमुळेच तयार होते. जसं ती म्हटली की तिथे जाण्यासाठी खूप कसून सराव करण्याची आणि खूप मेंटली तुम्ही स्टेबल असण्याची आणि त्या गोष्टींसाठी खूप काही गोष्टी आधी करणं गरजेचं असते. जसं ती 3ऱ्या वर्षापासून ह्या गड किल्ल्यांवरती आरामात बागडत आहे, त्याच पद्धतीने ती आता माउंट एव्हरेस्टवरती चालले. म्हणजे गिर्यारोहकाचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आधी कळसूबाई शिखर आणि त्याच्यानंतर त्यांना खुणावतात हिमालयातील पर्वतरांगा. त्याच पद्धतीने तिला आता पर्वतरांगांमधील ह्या हिमालयाच्या माउंट एव्हरेस्ट खुणावत आहे. परंतु ह्या माउंट एव्हरेस्टवर जाण्यासाठी ती नेमका सराव काय करते हे तिच्याकडनं ऐकूया. माझा आता 6 तासांचा दिवसांचा सराव असतो. सकाळी 3 तासामध्ये योगासन, मेडिटेशन, प्राणायाम आणि स्विमिंग. त्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये 1 तासाचं ध्यान करण्याचं गरजेचं असतं तुमच्या फोकसवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट राहण्यासाठी. आणि नंतर संध्याकाळी 3 तास आम्हाला 16 किलोमीटर रन, जिम आणि सायकलिंग या सगळ्या गोष्टी अल्टरनेट डेजमध्ये करायच्या असतात. आणि प्रत्येक संडेला पाठीवरती 25 किलो ओझं घेऊन ज्योतिबा 3 वेळा चढायचा आणि 3 वेळा उतरायचा.
कारण हे लोड फेरीचं प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. तिकडं हाय अल्टिट्यूडला जातो, तिकडं पाठीवरती ओझं पण असतं. इकडं जेवढं जास्त ओझं घेऊन आपल्याला सराव करता येईल तेवढा चांगला होतो, कारण तिकडं ते खूप इझी जातं करायला. म्हणजे खडतर असा हा प्रवास आहेच. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या किल्ल्यावरती जातो तेव्हा आपल्याला त्याची उंची बघितल्यावरती आपल्या पोटामध्ये गोळा येतो. परंतु कोल्हापूरसारख्या एका घरातून म्हणजे सामान्य कुटुंबात जन्मलेली कस्तुरी आज जेव्हा माउंट एव्हरेस्टवरती चालली आहे तेव्हा तिला थोडीशी आर्थिक चणचण भासली होती. पण त्यावेळेला देखील कोल्हापूरकरांनी आपलं दातृत्व दाखवलं आणि तिच्या या माउंट एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी तिला मदत केली. ही कशा पद्धतीने कोल्हापूरकरांनी मदत केली हेही ती सांगते आपल्याला. आता ही जी माउंट एव्हरेस्टला मी जाणार आहे याचा 42 लाख रुपये खर्च आहे. माझे पप्पा एक साधे 4 व्हीलर मॅकॅनिक आहेत आणि त्यांच्याकडून हा खर्च तेवढा पेलवत नाही. त्यामुळं आम्ही असं ठरवलं होतं की ही मोहीम करवीर नगरीची मोहीम म्हणून आपण पूर्ण करायची आणि एक सामाजिक मोहीम म्हणून ही पूर्ण करायची. मग आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जायचो, शाळांमध्ये मुलांना आवाहन करायचो, शाळांमध्ये मुलांना व्हिडिओज दाखवायचो, त्यांना त्याच्याबद्दल माहिती द्यायची की काय असतं माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशन. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे एक छोटं पाकीट द्यायचो आणि त्यांना सांगायचो की तुम्हाला जी काही इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या परीने मदत करू शकता. आणि मुलं ती पाकिटं घरात घेऊन जायचे, आपल्या आईवडिलांना दाखवायचे आणि ते त्यांच्या परीने जे काही असेल ती मदत करायचे. या पाकिटातून मला अशी पण पत्रं आली आहेत की त्याच्यात एक 2 रुपयाचं नाणं होतं आणि त्याच्यात पत्र होतं की ताई माझे बाबा वारलेत, मम्मी धुणे भांड्याची कामं करते आणि मला एवढेच पैसे द्यायला जमत आहेत, पण माझ्या बेस्ट विशेस तुझ्याबरोबर आहेत आणि मला माहिती आहे की तू माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशन सर करून येणार आहेस. त्यामुळे ह्या एक्सपिडिशनसाठी फक्त पैशांचीच नाही तर तुमच्या सगळ्या कोल्हापूरकरांच्या आशीर्वादाची आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. मग म्हटलं पैशाचा प्रॉब्लेम आला तर म्हटले लोकवर्गणीतनं हे करा म्हटले, कारण का कोल्हापूरसारखी लोक चांगले आहेत म्हटले, सगळी कोल्हापुरात लोक ते तुम्हाला निश्चित मदत करतील. मग त्या दृष्टीनं आम्ही करवीर हॅकर्स म्हणून आमचा ग्रुप आहे, त्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन केलं आणि त्यांचा सल्ला घेतला. ते म्हटले आपण पाठवू हिला आणि मदत गोळा करू म्हटलं. मग त्या पद्धतीनं आम्ही मदत गोळा करायला लागलो. त्यात आम्हाला असं जाणवलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक वाक्य आहे की मला एका माणसाकडनं एक पोतभर धान्य नको, तर प्रत्येक माणसाकडनं मुठबुटभर जरी धान्य आलं तरी ते पुष्कळ होतं म्हटलं. नक्कीच. म्हणजे कोल्हापूरकरांनी सपोर्ट तर तुला आधीच केलेला आहे असं मी म्हणेन, कारण की जी मदत केलेली आहे ती खूप मोठी आहे आणि ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या देखील खूप मोठ्या आहेत. परंतु ह्या शुभेच्छा आणि ही मदत ह्या सगळ्या आधी ज्या काही गोष्टी कस्तुरीने केलेल्या आहेत त्यासाठी तिला गौरवाची थाप देखील तिच्या पाठीवर बसले. तिच्याकडनं ऐकूया तिने आत्तापर्यंत कोणकोणती पदकं जिंकलेली आहेत. आजपर्यंत मी बेसिक माउंटेनरिंग ॲडव्हेंचर माउंटेनरिंग कोर्स A ग्रेडसह पूर्ण केला. त्यानंतर बेसिक माउंटेनरिंग कोर्ससुद्धा A ग्रेडसह पूर्ण केला. ॲडव्हान्स माउंटेनरिंग कोर्स मी A ग्रेडसह पूर्ण केला आणि 9वीत असताना मला NCCकडून डिफेन्स सेक्रेटरी कमांडेशन अवॉर्ड मिळालं, जे भारतातून दरवर्षी फक्त 10 मुलांना दिलं जातं. आजपर्यंत मी जे काही गडकोटांवरती फिरले, जी काही आजपर्यंत मी NCCमध्ये कामगिरी केली त्याच्याबद्दल मला डिफेन्स सेक्रेटरी कमांडेशन अवॉर्ड मिळालं. म्हणजे फक्त गड किल्ल्यांवरती जायचं म्हणून नाही आणि त्याचबरोबर तिथे जाऊन आपलं एक मनाला समाधान मिळते. ह्याचबरोबर तिने अनेक पदकं देखील काबीज केलेले, त्याचं उदाहरण तिने आत्ता दिलं. पण ह्या सगळ्याबरोबरच तू गिर्यारोहक आहेसच, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या कोणत्या आवडीनिवडी आहेत? याच्या व्यतिरिक्त असेल तर हॉर्स रायडिंग, स्विमिंग, ड्रॉइंग आणि ट्रॅव्हलिंग मला खूप आवडतं. या सगळ्या गोष्टींमध्ये हॉर्स रायडिंग मला खूप जास्त आवडतं. त्यानंतर रायफल शूटिंग असेल, मी NCCमधून TSC IGC कॅम्प केला आहे, तर या सगळ्यांचंसुद्धा मला खूप आवड आहे. कारण माझं फायनल एम आहे की मला इंडियन आर्मीमध्ये जॉईन व्हायचं आहे ॲज ऑफिसर म्हणून आणि आपल्या देशाची सेवा करायची. म्हणजे फक्त माउंट एव्हरेस्टवरती जाऊन तिरंगा फडकवायचा नाही आहे, तर कोल्हापूरकरांचं आणखीन अभिमानाने मान उंचावली जाईल अशा पद्धतीनेच तिला कार्य करायचं आहे, म्हणजे आर्मीमध्ये जायचे. या सगळ्याच गोष्टी झाल्या. परंतु ह्याचबरोबर एक शेवटचा प्रश्न मी तुला असं विचारेन, काहीच दिवस राहिले आहेत, काही दिवसानंतर घरातनं बाहेर पडून माउंट एव्हरेस्टसाठी जाणार आहेस, तुझं स्वप्न आहे ते काय वाटतंय? खूप उत्सुकता आहे, कारण माउंट एव्हरेस्टला जायचं आहे की काय काय गोष्टी समोर बघायला मिळतील, काय काय चॅलेंजेसना फेस करावं लागणार आहे प्रत्यक्षात. आजपर्यंत ज्यांचा फक्त अभ्यास केला, ॲव्हलांचेस असतील,
माउंटेनिअरिंग कोर्समध्ये ज्या काही टेक्निकल गोष्टी शिकल्या त्या टेक्निकल गोष्टी आता खरंच आजमावायची आणि एवढं मोठं पीक सर करण्याची मला चान्स मिळतो आहे आणि मला सगळ्यात प्राऊड फील होतं आहे, कारण खूप जणांचा विश्वास माझ्यावर आहे आणि मला तो पूर्ण करायचा आहे. यासाठीच मला आता खूप एक्साईट झाली आहे मी माउंट एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी. आज जागतिक महिला दिन साजरा करताना बऱ्याच मुली आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवूनच जगत असतात. आई बाबांचे पाठबळ मिळत नाही, त्यामुळे मुलगी ही नेहमी चूल आणि मूल याकरिताच असते असा समज असतो. पण कोल्हापूरच्या एका मुलीचे बाबा मात्र आपल्या मुलीच्या स्वप्नांसाठी धडपडताना दिसतायत. गेल्या वर्षी आमची 8 मार्चला जर फ्लॅग ऑफ सेरेमनी झाली, जायची तयारी होतीच गेल्या मार्चमध्ये. तोपर्यंत आमच्याकडे 50% रक्कम जमा झालेली होती आणि पुढं लोकांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली होती की त्या आधारे आमची साधारणतः एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत रक्कम जमा होईल, असं पण आमचा आत्मविश्वास होता. पण 12 तारखेला पहिलं नेपाळ आणि चायनानं लॉकडाऊन घोषित केलं आणि त्यानंतर 22 मार्चला भारतात लॉकडाऊन झालं. त्यामुळं काय झालं, पैसे गोळा करायचं आमचं राहून गेलं आणि त्यानंतर मग बराच वेळ लॉकडाऊनचा कालावधी गेला, कोरोनाचं हे झालं, सगळे उद्योगधंदे सगळे बरेच संकटात आली. ह्यामुळं आम्हाला आता जी उर्वरित रक्कम आहे ती आम्हाला गोळा करणं फार कठीण, त्रासदायक व्हायला लागलं. कारण मी एक मॅकॅनिक असल्यामुळं माझी तर तेवढी परिस्थिती नाही आहे, पण आम्ही प्रयत्न करायला लागलो आणि त्यातनं अजून आमची रक्कम गोळा झालेली नाही. त्यामुळे माझी कोल्हापूरकरांना अशी विनंती आहे की करवीर कन्या आपली जात आहे, तर तिला आपला हातभार, आर्थिक मदतीचा आणि तसंच आशीर्वादाचा देखील हातभार आपल्याकडनं मिळावा, तिच्या मोहिमेला हातभार लागावा, एवढीच माझी विनंती. ज्या बाळाला आपण पोटात 9 महिने वाढवलं, त्याच बाळाचं स्वप्न आपलं समजून त्याच्यासाठी झटणारी आई, त्या आईच्या काय भावना आहेत हे देखील बघूयात. कसं झालं, लहानपणापासून ती ट्रेकिंगला वगैरे आवड आहे तिला. त्यामुळे तिचे पप्पा सांगायचे मला की हे डाएट सांभाळलं पाहिजे, असं म्हणजे खाण्यामध्ये पौष्टिकता जेवढे आहे तेवढी तू सांभाळली पाहिजेस, असं म्हणजे भरपूर तिच्यासाठी. म्हणजे तिचे पप्पा जसं सांगत गेले तसं मी करत गेले. म्हणजे काय माझं मनाचं काय नव्हतं, तिचे पप्पा सांगत गेले बाबा हे झालं पाहिजे. मग मी म्हटलं चला करूया, त्याप्रमाणे ती मी करत गेले. असं दुसरं काही केलेलं नाही आहे मला. तिचं स्वप्न आहेच ते, त्याबरोबर ते आमच्या दोघांचं पण स्वप्न आहे. त्यामुळं मला एक तिच्यावरती विश्वास आहे लहानपणापासून की ते स्वप्न म्हणजे स्वप्न नाही आहे, ते एक पूर्ण होणारी गोष्ट आहे. त्यामुळे ती पूर्ण होणारच आहे. त्यामुळे तिच्यावरती मला अभिमान आहे, एक विश्वास आहे की ती सगळं जे म्हणत गेले आत्तापर्यंत, तिला जर म्हटलं ना बाई पूर्ण होईल काय, ती पूर्ण करणारच, असा माझा विश्वास आहे. मला असं स्वप्नातमध्ये दिसतंय ती तिथं वरती गेली, झेंडा फडकवली आहे आणि ती आले, मम्मी मी आले. एअरपोर्टवर पण सगळं मला आता सगळं असं आता जवळजवळ 2 वर्ष झालं चालू आहे. त्यामध्ये सगळं मी असं इमॅजिन करतो आहे. ती आली आहे, मी असं बघते, मम्मी मला गळ्याला पडली, ती सगळं असं म्हणजे मी असं स्वप्नातच असं जगते आहे ती, आणि ते होणार गॅरंटेड, असं मला विश्वास आहे. पण ह्या सगळ्याच गोष्टींबरोबर कोल्हापूरकरांच्या शुभेच्छा देखील कस्तुरीसोबतच आहेत. त्यामुळेच कस्तुरी आज चाललेली आहे एका मोठ्या हिमशिखरावरती आपल्या भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी. जेवढी तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, तेवढीच आम्हा सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की करवीर नगरीतील ही कन्या अवघी म्हणजे जी पहिली कन्या अशी आहे जी माउंट एव्हरेस्टवरती तिरंगा फडकवण्यासाठी चाललेली आहे आणि वय वर्ष आहे फक्त 18. ह्या अशा कन्येला जी गिर्यारोहक आहे आणि जी जीवाची बाजी लावून सर्वोच्च शिखरावरती अर्थात माउंट एव्हरेस्टवरती चाललेले आहे, तिला आमच्या तरुण भारत परिवाराकडून देखील खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीने आम्ही अभिमानास्पद सगळ्यांना सांगू की आमची करवीरची कन्या कस्तुरी ही माउंट एव्हरेस्टवरती गेलेली आहे. कॅमेरामन सूरज पाटीलसह मी दुर्वा दळवी, तरुण भारत न्यूज.